गुड मॉर्निंग माय डिअर ऑल रिस्पेक्टेड टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स. आज आम्ही बनवलं आहे एक इलेक्ट्रिसिटी जनरेशन बाय वेस्ट मटेरियल. म्हणजे हा वेस्ट मटेरियलपासून इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. माझे नाव स्वराज. माझे नाव आदित्य. आम्ही दोघं एकदा एक गावात गेलो होतो, इर्षकवाडी गावात. त्या गावात आम्हाला कचरं खूप बघायला भेटले आणि त्या गावात लाईटी कमी असायचे. त्या कचरं बघून आम्हाला एक आयडिया सुचली, ती ही इलेक्ट्रिक जनरेशन बाय वेस्ट मटेरियल, की ह्यात आपण कचरं चाललं की इलेक्ट्रिक जनरेट होतं आणि बॅटरी चार्ज करून आपण ठेवू शकतो आणि ह्यातले धूर निघणारे ते फिल्टर पण होऊ शकतं. हां, म्हणजे आपण कचऱ्याचा वापरसुद्धा म्हणजे आपण याच्यात कमी करू शकतो आपण याने. म्हणजे जे कचरा आपण असं कसे पण प्लास्टिक वगैरे फेकतात लोक, ते पोल्युशन होतो आपल्या कचऱ्यामुळं. तो कचरा डिकम्पोजसुद्धा होत नाही. म्हणून आम्ही हे प्रोजेक्ट बनवला आहे. यात आपण कचरा टाकल्यावर म्हणजे सुद्धा काय वेस्ट मटेरियल असेल ते टाकलं की ते जाळल्यानंतर ते हीट प्रोड्यूस होते ना त्यातून. मग ते हीटने हे सोलर पॅनल आहेत, ते सोलर पॅनलनुसार आपली हीटने इलेक्ट्रिसिटी जनरेशन होते आणि ते करंट पास करतात त्या बॅटरीमध्ये. बॅटरी आहे तर बॅटरीमध्ये चार्ज होते, नंतर ते हे लाईट ग्लो होतात, दोन्ही लाईट ग्लो होतील. हां, हे बघा अशी बॅटरी असते, लिथियम आयन सेल याला बोलतात. मग ते बॅटरी कशी चार्ज होते याच्यात. आणि ही याची इंडिकेशन लाईट आहे, म्हणजे तुम्हाला दिसत नसेल व्हिडिओमध्ये, पण किती बॅटरी किती % चार्ज झाली आहे ती आपल्याला ही सांगते ही लाईट. हां, त्याचं चार्जिंगला लागलं आहे की नाही ते सांगते. हे बॅटरी आपण कशाला यूज करू शकतो, जसं का कुठले लाईट बीट करायचे पर्पज असेल, म्हणजे जिथं अंधार असेल, जिथे काही दिसत नसेल आपल्याला, कधी आपल्या घरात लाईट गेली मग आपण यूज करू शकतो. म्हणजे एमर्जन्सीमध्ये होऊ शकतो आपण. हे बघू शकतो तुम्ही. आम्ही अशी वर्किंग करून दाखवतो तुम्हाला. तुम्ही आता ह्याची वर्किंग बघू शकता, वर्किंग कशी आहे, वर्क कशी करते. आता आम्ही वेस्ट पेटवलेलं, वेस्ट जळल्यानंतर आता हीट होतील. हे आता आमचे वेस्ट पेटलेले आहे. ते वेस्ट जेव्हा आता हीट होईल, ही सेन्सर हीट झाला, जेव्हा ही सेन्सर हीट होते ना, तेव्हा हे सोलर पॅनल असे लाईट हे पासिंग करतील, करंट पास होते आणि बल्ब ग्लो होतो. आता नंतर हे बघा, बल्ब आता ग्लो झालेले आहे. बल्ब ग्लो झालं आहे, पाहू शकतो तुम्ही. बल्ब ग्लो झालेला आहे आणि इकडं आपला धूर ह्यातनं असे पास होईल. पास झाल्यानंतर आपला इथं फिल्टरचं हे आहे, ह्यात फिल्टर होतं, ह्यात फिल्टर, हे कापूस आहेत, ह्यात फिल्टर होतं आणि नंतर ते फिल्टर झालेलं धूर परत इथनं असे पास होतं. हे आमचं हे आहे पासिंगचं हे आहे.